जेव्हा तुम्ही तुमचा कम्प्युटर चालू करता किंवा रिस्टार्ट बटन दाबता, त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेला बूटिंग असं म्हणतात. हे म्हणजे कम्प्युटरला उठवणे व कामासाठी तयार करणे आहे. बूटिंग दरम्यान कम्प्युटर त्याचे हार्डवेअर कंपोनंट सुरू करण्यासाठी एका पाठोपाठ एक पायऱ्यांमधून जातो. ऑपरेटिंग सिस्टीम मधील मेमरीत लोड करतो आणि युजर इंटरॅक्शनसाठी तयार करतो. आता हे स्टेटमेंट पाहूया. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्यास सिस्टीमचे बूटिंग करणे म्हणतात. चला पाहूया, हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक. बूटिंग हा शब्द कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करताना वापरला जातो. मग तुम्ही तुमचा कम्प्युटर पहिल्यांदा चालू करत असाल किंवा अपडेट अप्लाय करण्यासाठी त्याला रिस्टार्ट करत असाल. जेव्हा तुम्ही तुमचं कम्प्युटर चालू करता, सुरू होऊन चालवण्यासाठी त्याला काही पायऱ्यांमधून जावं लागतं. या पायऱ्यांमध्ये हार्डवेअर कंपोनंटची तपासणी, ऑपरेटिंग सिस्टीम मेमरीत लोड करणे व वेगवेगळे सॉफ्टवेअर प्रोग्राम सुरू करणे याचा समावेश असतो. हे सर्व बूट प्रोसेस दरम्यान होत असतं. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. सिस्टीम बूट करणे हा कम्प्युटरचा कामासाठी तयार होण्याचा मार्ग आहे. बूटिंग शिवाय तुमचा कम्प्युटर काहीही उपयोग नसलेला इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचा फक्त एक संच भरून राहतो. त्यामुळे जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही तुमचा कम्प्युटर चालू कराल किंवा रिस्टार्ट बटन दाबाल, लक्षात ठेवा, जणू तुम्ही सिस्टीमला जिवंत करण्यासाठी ती बूट करत आहात. तर मित्रांनो, या विषयाबद्दल अधिक तुम्ही तुमच्या MSCITच्या पुस्तकात शिकू शकता.